नमस्कार मंडळी, योगिता होम फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे. तर रमजान ईद दिवशी बनवली जाणारी रेसिपी म्हणजे शीरखुर्मा आणि ही शीरखुर्मा रेसिपी आज आपण करणार आहोत आणि तुम्ही बघू शकता शीरखुर्मा आपला किती छान असा तयार झालेला आहे. याचं टेक्स्चर पण बघू शकता. अगदी मस्त असा तयार झालेला आहे आणि कलर पण एकदम भारी असा आलेला आहे. आणि बासुंदी तुम्ही बघितला असेल, बासुंदीचा कलर कसा असतो तशा पद्धतीचा कलर आपल्या शीरखुर्म्याला आलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि अशा पद्धतीचा शीरखुर्मा खायला खूप छान लागतं, चवीला लागतं, एकदम भारी लागतं. तर आता शीरखुर्मा करण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे बघा, 1 लिटर दूध मी तापायला ठेवलेलं आहे. सुरुवातीला हे दूध मी छान असं तापवून घेणार आहे. आणि इथे बघा, 1 लिटरभर दूध आपण थोडासा मध्यम गॅस करून तापायला ठेवलेला आहे आणि वरती साय अशी आलेली आहे. तर हे दूध आपल्याला उकळवून घ्यायचं आहे. तर याची साय आपण मोडून घेतलेली आहे बघा आणि दुधाला छान अशी उकळी काढून घेऊया. तर इथं मी दूध आटवणार नाही, फक्त याची छान अशी एक 10 ते 15 मिनिट दुधाची छान अशी उकळी काढून घेतलेली आहे आणि किती छान अशी उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता. आणि सारखं आपल्याला अशा पद्धतीने हे दुधामध्ये साय मोडून घ्यायचे. तर आता शीरखुर्मामध्ये टाकण्यासाठी आपल्याला साहित्य बघायचं आहे. तर इथे बघा, 1 वाटी भरून मी भाजके शेवया घेतलेले आहेत. छान असे भाजलेले शेवया घ्यायचे आणि 1 चमचा चारोळे घेतले, 10 ते 12 काजू घेतली, ती एक 10 ते 12 बदाम घेतले, 7 ते 8 खारीक घेतलेले आहेत. आणि काजू, बदाम आणि खारीक एक 2 ते 3 तास पाण्यामध्ये भिजू घातलं होतं आणि बदामाची साल काढून छान असे उभ्या आकाराचे आपण खारीक, बदाम सर्व कट करून घेतले. आणि गॅसवरती कढई ठेवलेली आहे तापायला. त्याच्यामध्ये जेवढे आपल्याला ड्रायफ्रूट्स भाजायचं आहे तेवढंच तूप घातलेलं आहे. तूप वितळलं की आपल्याला खारीक, काजू, बदाम आणि चारोळे छान असे हलकेसे भाजून घ्यायचे आहेत, सोनेरी रंगावर येईपर्यंत. करपवायचं नाही, हलकेसे सारखं बारीक गॅस करून मंद आचेवर हे खारीक, बदाम आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि इथं तुम्ही बघू शकता, सगळं आपलं खारीक, बदामचा कलर बदललेला आहे. तर आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे, शेवया टाकायचे आहेत बघा. सगळे शेवया यात टाकलेले आहेत आणि एक 2 मिनिट छान असा या शेवया पण आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. तुम्हाला हवा असेल तर इथे तुम्ही पांढऱ्या शेवयासुद्धा वापरू शकता, ते भाजून घेऊ शकता. तर हे सुरुवातीला मी भाजक्या शेवया घेतलेल्या आहेत, त्यामुळं हलकंसं बारीक गॅस करून एक 2 मिनिट या शेवया पण मी भाजून घेतलेला आहे बघा. तर आता हे काढून घेऊया. तर ताटामध्ये सगळे शेवया मी काढून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. जरासुद्धा करपलेलं नाही. आपले काजू, बदामसुद्धा करपलेले नाहीत, फक्त सोनेरी रंगावरती आपण हलकंसं एक 2 ते 3 मिनिट भाजून घेतलंय. तर आता शीरखुर्मा करण्यासाठी बघा, इथं मी साखर घेतलेली आहे कढईमध्ये. यातलं सगळं आपण ड्रायफ्रूट्स बाजूला काढलेलं आहे आणि याच्यामध्ये साखर घेतलंय. 1 वाटी भरून मी इथे साखर घेतलेली आहे. सुरुवातीला मला कमी वाटली, त्यामुळे नंतरसुद्धा एक अर्धी वाटी मी साखर घातलेला आहे. आणि याचा आपल्याला शीरखुर्मा करण्यासाठी कॅरमल तयार करायचा आहे. तर अशा पद्धतीने सगळीकडे साखर पसरवून घेतलेली आहे आणि बारीक गॅस करायचा आणि या साखरेचा आपल्याला कॅरेमल तयार करून घ्यायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता साखरेचा कलर बदलत आलेला आहे आणि पूर्ण साखर आपल्याला बारीक गॅस करून वितळवून घ्यायची आहे, करपवायचं नाही. आणि इथं बघा, सगळी साखर आपली वितळलेली आहे. अशा पद्धतीने इथं आपण साखरेचं कॅरेमल तयार केलेलं आहे. तर बासुंदी तुम्ही खाल्ली असेल, बासुंदीची चव कशी लागते तसं शीरखुर्मा चवीला लागतो. तर त्यासाठी बघा, इथं अशा पद्धतीने आपण कॅरेमल बनवून घेतलेलं आहे. आणि आता याच्यामध्ये आपण जे गरम केलं होतं, उकळवून घेतलेलं दूध होतं, ते दूध आपल्याला या कॅरेमलमध्ये घालायचं आहे. इथे बघा, सगळं दूध आपण इथे कॅरेमलमध्ये ओतून घेत आहोत. आणि सुरुवातीला काय करायचं, गॅस थोडासा बारीक करायचा, कारण दूध ओतताना दूध वर येतं पटकन आणि तुम्ही बघू शकता कसं वर आलेलं आहे. त्यामुळे काळजीपूर्वक अशा पद्धतीने दूध ओतायचं. सुरुवातीला हे घट्ट दिसते, तुम्ही बघू शकता, अगदी डिंकासारखं दिसतंय. जसं जसं हे दुधामध्ये मिक्स होतं तसं हे कॅरेमल दुधामध्ये वितळत जातं आणि दुधाचा कलर चेंज होतो. इथं तुम्ही बघू शकता, आपलं कॅरेमल छान असं दुधामध्ये वितळत आलेलं आहे. आणि बघा, मध्यम गॅस केलेला आहे आणि याचं छान असं उकळी काढून घेतलेली आहे दुधाची.
आणि दुधामध्ये मी चमचा घातलेला आहे आणि चमच्याच्या साहाय्याने तुम्ही बघा इथे की आपलं सगळं कॅरेमेल इथं दुधामध्ये वितळलेलं आहे आणि दुधाचा कलर एकदम चेंज झालाय. आणि जे ड्रायफ्रूट शेवया आपण भाजून घेतलं होतं ते आपल्याला दूध उकळल्यानंतरच याच्यामध्ये घालायचं आहे. सुरुवातीला घालायचं नाही, नाहीतर लय गाळ होतील. तर इथे बघा उकळी आल्यानंतरच आपल्याला हे ड्रायफ्रूट्स दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता सगळं आपण ड्रायफ्रूट शेवया दुधामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. आता काय करायचं, या शेवयाची एक उकळी काढून घ्यायची जेणेकरून आपल्या याच्यामधल्या शेवया छान अशा शिजल्या जातील. तर आता चवीसाठी आपल्याला इथं 1 पाव चमचा मी वेलची पावडर कुटून घेतलेली आहे. 5 ते 6 वेलची आपण छान अशी बारीक करून घेतलेली आहे आणि या शिरखुर्म्यामध्ये मिक्स केलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता मस्त आपल्या या शिरखुर्माचा कलर आलेला आहे. आणि अगदी जेवढे आपण ड्रायफ्रुट्स भाजले होते ते पण तुम्ही याच्यामध्ये बघू शकता अगदी चारोळे हे ते वरती आलेले आहेत. आणि दुधाची छान अशी आपण उकळी काढून घेतलेली आहे. आणि इथे काय करायचं आहे आपल्याला, एक 5 ते 6 मिनिट हे शेवया छान असे उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. एकदम जास्त घट्ट पण करायचं नाही. काय होतं, थंड झाल्यानंतर या शेवया नंतरने घट्ट होत जातात. त्यासाठी थोडंसं पातळच ठेवायचं. इथे बघा एक मोठी उकळी काढून घेतलेली आहे. गॅस बंद केलंय, खाली उतरवले. आता बघा हा शिरखुर्मा आपण गॅस खाली उतरवून घेतलेला आहे आणि याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं आपण बनवलेलं आहे. तर सुरुवातीला हे पातळ दिसतं, पण जसं-जसं हे थंड होईल तसं हे घट्ट होत जातं. शेवया पण घट्ट होत जातात आतमध्ये नंतरने. तर बघा हे गरम-गरमच आहे. तर गरम-गरमच शेवया शिरखुर्मा आपण बाउलमध्ये काढून घेत आहोत आणि तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चरसुद्धा किती मस्त आलेलं आहे. एकदम पातळ पण झालेलं नाही किंवा एकदम घट्ट पण झालेलं नाही. आणि ते बघा सर्व शिरखुर्मा आपण या बाउलमध्ये काढलेलं आहे. आणि याच्यावरती थोडंसं आपल्याला काजू, बदाम आणि पिस्त्याचं गार्निशिंग करायचं आहे. तुम्ही बघू शकता थोडेसं काजू, बदामचे बारीक तुकडे केलेले आहेत आणि थोडासा पिस्ता याच्यावरती घातलेला आहे. तर फक्त याच्यामध्ये मी मनुका घातलेला नाही आणि खोबरं, बाकीचे सगळे ड्रायफ्रुट्स घालून आपण हा शिरखुर्मा तयार केलेला आहे. अगदी बासुंदी जशी असते त्या पद्धतीचा कलर आपल्या शिरखुर्म्याला आलेला आहे. आणि तुम्हाला जर कॅरेमेल बनवायचं नसेल, डायरेक्ट तुम्हाला जर साखर घालायची असेल तर तुम्ही दुधामध्ये उकळताना दूध, साखर घालू शकता. जर तुम्हाला जर असाच बासुंदीसारखा शिरखुर्माला कलर पाहिजे असेल तर तुम्ही कॅरेमेल बनवून अशा पद्धतीचा शिरखुर्मा बनवू शकता. तर आजची रेसिपी शिरखुर्म्याची तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, बनवून बघा. साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेला आहे. धन्यवाद.